हा राईट हँड हा कट ओके हँडल हँडल पटक हँडल घेऊन जा हा ऍक्शनला या चालत तिथं इकडून या मागून हा दोघांच्या मधून इकडून हा जाऊ असेच मागे हा बस बस तिथून या स्वप्नील डायलॉग झाले त्यांचे काय रिहर्सल करायचे एक रिहर्सल पोलीस गाडी आली आहे लावून माझ्याकडे बघा तुझ्या घरचा आणि पोरगी तुझी साक्षीदार आहे का आरोपीला नातेवाईकांना वगैरे भेटायची परवानगी मूड हँड कट एकदा तर बनतो सर कामाला एकदा रेडी चला मूड रोल ऍक्शन आओ प्लीज 2 मिनिट आओ प्लीज बेलवर सुट्टा झाली होती यांची आणि आता कोर्टात केस उभी राहिली आणि आता मोकळं सुरू आहे ना हा थोडस लांब राहा हा हात फक्त लांब करा फक्त आता तुम्ही दिसत नाही, फक्त हात दिसत. हा. काही रोलिंग ऍक्शन या केस तुझा आणि तिला त्रास होईल. कट करो रोल या केस तुझा आणि तिला त्रास होईल. तुम्ही निर्दोष असतानाही तुम्हाला दोषी ठरवलं गेलं ना तर सगळ्यात जास्त त्रास मला आणि आनंदीलाच होणार आहे. ते होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते. त्यामुळे आनंदीची साक्ष खूप महत्त्वाची आहे. फक्त आनंदीला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही मला सांगताय की तिला कोणतं काढायचं. पण तिचा हा लाडका बाबा आहे. तर कायम का बोलणार आहे? तिला त्रास होणार नाही का? तेव्हा काय करायचं? दादा रुक जाइए. फुटेज बघता येणार आमच्या गॅरेज मालकांचा मुलगा अत्यंत कंजूस माणूस आहे त्याने गॅरेज बंद करताच त्याची प्रत्येक वस्तू विकून टाकली आहे माझी खात्री आहे तिकडच कॉम्प्युटर ही त्यांनी विकली असते नाही काहीतरी मार्ग असेल ह्या माणसापर्यंत पोहोचण्याचा आपण तो मार्ग शोधू आणखी परत आयडिया येते ट्रकचा नंबर हा नाही काहीतरी त्याचा विचार करताना आनंदीची साक्ष तुम्ही या केस मधून निर्दोष सुटण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. म्हणतो मी परत सांगतो मॅम आनंदीला त्रास झालेला मी सहन करू शकत नाही त्यापेक्षा मी आयुष्यभर तुरुंगात खडी फोडायला तयार पण तिला त्रास होईल असं